तेवढं लक्षात ठेवा, पॅन्थरचं रक्त आहे, घोड्यालाही घोडा लावू शकतो, हा पॅन्थर आहे तो, लक्षात ठेवावे सरकारने. आणि एवढंच बोलून मी आपली हे घेतो. थँक्यू. जय भीम. जय भीम. जय भीम. आणि चंद्रशेखर भाई आझाद पण तसाच ढसाळांसारखा रक्त आहे, तो तरुण आहे. आणि मी पण आमच्या तरुण मित्रांना पण बोलतो की आपण येऊन काहीतरी बदल घडवूया आपल्या समाजाचा आणि आपण पण पॅन्थर सारखाच पुढे जाऊया. जय भीम, जय संविधान. जय संविधान. मी विक्रम नारायण गायकवाड, SK 59 न्यूज़ चैनल में आपका स्वागत है. आज हम जहाँ खड़े हैं वो बांद्रा का कलेक्टर ऑफिस के सामने खड़े हैं और हमारे साथ आज़ाद समाज पार्टी कांशीराम के बहुत सारे अनुयायी हैं. तो ये किस लिए यहाँ पे खड़े हैं और उनका एम क्या है, मकसद क्या है, ये हम लोग जानकारी अपने यहाँ कैलाश जसवार जी अपने साथ जो जुड़े हैं उनसे बात करके पूछ लेंगे. UGC मामला एक्चुअली है क्या और किस बारे में आप ये आंदोलन छेड़ रहे हो, ये बोल रहे हो, ज़रा बताइए सर. सबसे पहले मैं SK 59 न्यूज़ को और आप रिपोर्टर को मैं तहे दिल से उनका आपको धन्यवाद देता हूं कि आप कवरेज करने के लिए हमारे इस आंदोलन में पहुंचे. सबसे पहले तो आप सबको जानकारी देता हूं कि जो UGC का जो मुद्दा पूरे देश में चल रहा है और लगभग कई महीनों से चल रहा है, और UGC जो भारत में खास करके बहुजनों को, जो हमारे नौजवान, जो हमारे बच्चे हैं, जो कॉलेज और बड़े बड़े संस्थाओं में जो पढ़ाई कर रहे हैं, वहाँ पर हम लोग समानता चाहते, पूरे देश में समानता चाहते. मगर आज भी बड़े बड़े संस्थाओं में जिस तरह से ब्राह्मण समाज के लोग, उनके लड़के जो भेदभाव करते हैं, जो अन्याय करते हैं, उस अन्याय और भेदभाव को समाप्त करने के लिए UGC इस देश में लाया गया. मगर आज भी ब्राह्मण समाज के लोग नहीं चाहते हैं कि इस देश में समानता हो, भाईचारा हो और भेदभाव ख़त्म हो. तो हम लोग जो सुप्रीम कोर्ट ने जो बैन किया था उसके खिलाफ हम लोग आज यहाँ कलेक्टर ऑफिस में UGC का मुद्दा लेकर हम लोग आंदोलन कर रहे हैं कि ताकि भारत सरकार और सुप्रीम कोर्ट से, माननीय सुप्रीम कोर्ट से हम लोग मांगने कर रहे हैं, हम लोग उनसे निवेदन कर रहे हैं कि आप फिर से उसको UGC को फिर से आप बहाल के, ये हमारी मांग है. इस मांग को लेकर हम लोग आज मुंबई में जिला अधिकारी कार्यालय पर हम लोग एक छोटा धरना प्रदर्शन कर रहे हैं. आपने आवेदन दे दिया है? जी बिल्कुल, कलेक्टर साहब को हम लोग मिलकर, और जो हमें उस पर आवेदन में जो लिखना था, जो मुद्दे थे हमारे, वो मुद्दे हमने पढ़कर भी बताया और उनको निवेदन भी दिया कि इस तरह से जल्द से जल्द सुप्रीम कोर्ट तक ये बात हमारी पहुँचे, राष्ट्रपति तक हमारी बात पहुँचे और इस देश के जो कार्यपालिका, न्यायपालिका है, सारी जगह तक, सारी संस्थाओं तक हमारी बात पहुँचे और UGC को फिर से बहाल करे. ये देश के बहुजनों की मांग है और उस मांग को लेकर हम लोग यहाँ पर कलेक्टर ऑफिस में आज हम लोग इकट्ठा हुए हैं. सर आपका क्या ख्याल है? बस ठीक है, जैसा भी है. कैलाश जसवार जी ने आंदोलन किया है, उस आंदोलन में हम समर्थन है. ये आंदोलन सक्सेस होगा? हाँ होगा, बिल्कुल होगा. पूरे देश में चल रहा हो और UGC माननीय सुप्रीम कोर्ट को बहुजनों के हक में फिर से बहाल करना पड़ेगा, नहीं तो वरना बहुजन समाज के लोग जिस दिन अगर इस देश में उतर जाएंगे तो 15% के जो वर्ण व्यवस्था के लोग हैं, इनको भागने के लिए जगह नहीं मिलेगा. इसलिए UGC बहुजनों के समर्थन में आना चाहिए, बहाल होना चाहिए. ये मांग को लेकर हम लोग ये आंदोलन कर रहे हैं. तुम्हाला काय बोलायचं याच्याबद्दल? मी एवढं सांगू इच्छितो की सर्वप्रथम मी सर्व महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करतो आणि सन्माननीय आदरणीय नेते ॲडव्होकेट खासदार चंद्रशेखर आझादजी, मी यांचं कौतुक केवढं करावं जेवढं कमी आहे. फार कमी वयामध्ये एक महापुरुषांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम उत्तर प्रदेशसारख्या राज्यातून त्यांनी सुरुवात केली आणि उत्तर प्रदेश ह्या राज्यातून जे राजकारणाचं समीकरण तयार होतं, अशा मोठ्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये जे भीम आर्मीच्या माध्यमातून जे त्यांनी संघर्ष लढा उभा केला महापुरुषांच्या विचारांचा, आणि तो आज जगभरात पसरवण्याचं काम ते पूर्ण यशस्वीपणे करतायत. आणि आम्हाला अभिमान या गोष्टीचा वाटतो. आम्ही इथं गटाटाच्या युती करून पण आमची माणसं निवडून येत नाही. कालचे महानगरपालिकेचे इलेक्शन तुम्ही पाहिले असेल, लोकसभेचे इलेक्शन पाहिले असेल, आमदारकीचे इलेक्शन तुम्ही पाहिले असेल, पण एकमेव असा तरुण, आमच्यातला एक तरुण तडफदार, आमचा युवा नेता चंद्रशेखर आझाद स्वबळावरती UPमध्ये खासदार होऊन निवडून जातो. ही फार अभिमानास्पद गोष्ट आहे. इथल्या काही लोकांना ह्या गोष्टीची जाणीव पाहिजे की आपण कुठल्या पद्धतीने बाबासाहेब
बाबासाहेबांचे विचार, महापुरुषांचे विचार पुढे नेले पाहिजे. बाबासाहेबांची मुवमेंट आपण कशी हाताळली पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचारांना, महापुरुषांच्या विचारांना मानणारा जे आंबेडकरीवादी समाज आहे त्याला सोबत घेऊन, त्याला विश्वासात घेऊन पुढे कसे करता येईल. आज एक चंद्रशेखर आझाद आहेत, आज त्यांच्यासोबत अनेक चंद्रशेखर आझाद तयार होऊन संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये गेले पाहिजे आणि विधानसभेमध्ये गेले पाहिजे, महानगरपालिकेमध्ये गेले पाहिजे. पण फक्त केवळ आणि केवळ आपल्यासोबत राजकारण होत असतं, आपला फक्त वापर केला जातो. वापर करून झाल्यानंतर आपल्याला ते कडीपत्त्यासारखं साईडला केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करून माननीय या देशाचं खऱ्या अर्थाने जो राजकीय चेहरा मोहरा आज आम्हाला आज उमेद वाटते, आमच्यासारखं एक समसार्वत तरुण पोराला वाटतं, सुशिक्षित पोराला वाटतं की कोणतरी देशाचं भविष्य घडवणारा, देशाला पुढं नेणारा, फुलेशाह आंबेडकरांच्या विचारांना पुढं नेणारा एक नेता कुठेतरी तयार झालेला. आणि अशा नेत्याचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वजण आझाद समाज पक्षाच्या सोबत मोठ्या ताकदीने, मोठ्या शक्तीने उभे आहोत. तन मन धनाने आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत. आणि खरोखरच मी आज चंद्रशेखर आझादजी नुसते UGCचं ॲक्टच नव्हे तर तुम्ही बघत असाल महाबुद्ध विहार जे बिहारला जे आहे, जे तिथं 9 लोकांची कमिटी आहे, त्याच्यामध्ये कलेक्टर आहेत, 4 ब्राह्मण आहेत आणि 4 आपले बौद्ध समाजाचे आपले धम्मगुरू आहेत, आपले बनते आहेत. आमचं त्याच्यावरती लढा चालू आहे की ते बुद्ध विहाराची मुक्तता झाली पाहिजे आणि ते संपूर्ण जसं बौद्ध समाजाचे आमचे गौतम बुद्ध आहेत, तर आम्ही ज्या बौद्ध समाजाचे आम्ही अनुयायी आहोत, त्या आमच्या अनुयायाचे, आमच्या समाजाच्या लोकांमध्ये ती बौद्ध विहार आलं पाहिजे, जेणेकरून मुस्लिमांचं जे मस्जिद असतं मुस्लिमांच्या लोकांच्या ताब्यात असतं आणि हिंदूंचे जे देवस्थान त्यांच्याच ताब्यात जसं असतं, ख्रिश्चनाचे जे चर्च असतात ते त्यांच्या ताब्यात असतात, तसं आमचंही म्हणणं आहे की आमचं जे पवित्र आहे बौद्ध धम्म जे आमचं स्थान आहे ते पूर्ण आमच्या लोकांच्या, आमच्या समाजाच्या हातात आले पाहिजे. ह्या लढ्यासाठी पण भाई चंद्रशेखर आझाद आता आपण दिल्लीला जंतर मंतरवरती पाहिलं असेल, उभे होते आणि छाती ठोकते म्हणले, जब तक मेरे जान में जहान है तब तक मैं बौद्ध गया के लिए लड़ूंगा और जब तक मैं बौद्ध गया अपने हाथ में ना लाऊं, अपने समाज के हाथ में ना लाऊं, तब तक मैं चुप बैठने वालों में से नहीं हूँ. असे एक ना अनेक चंद्रशेखर आझाद उपक्रम घेऊन, समाजाचे विचार घेऊन पुढे जाण्याचं काम करतात. आणि असा एकमेव नेता एक आपल्या देशाला भेटतो, लाभला आहे, त्या गोष्टीची आपण संधीचा फायदा घेतला पाहिजे. आणि आझाद समाज पक्षासोबत, भीम आर्मीसोबत आणि आमचे मुंबईचे जे अध्यक्ष आहेत कैलासभाई जयस्वालजी आहेत, प्रभारी आमचे आशिष नगराळे साहेब आहेत, ह्यांचे हात मजबूत करण्यासाठी काळाची गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला संघटित राहिल्याशिवाय पर्याय नाही, नाहीतर संघटित नसल्यामुळं जिथं हे विष पेरायचं काम चालू आहे, काही दिवसांनी हे जातीताटीत जसा तर तुम्ही कोण ठरवणार आहे आम्हाला काय खायचं, काय प्यायचं, काय बोलायचं. आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे, त्या संविधानाला आम्ही मानणारे लोक आहोत. तुम्ही ठरवणारे कोण हा तर माझा सर्वप्रथम त्या सरकारला आहे. आणि मी त्या सरकारला सांगू इच्छितो की बस करा, झालं तेवढं भरपूर झालं. आता आमचा एकच वाघ आलेला आहे. 2027ला आता तुम्ही जे उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेचं इलेक्शन आहे तुम्ही पाहून घ्याल की सरकार तिथं आझाद समाज पक्षाची समाज पक्षाची एक मताने, बहुमताने सरकार तिथं बनते. माननीय आमचे नेते चंद्रशेखर आझादजी तिथले मुख्यमंत्री होतील आणि जास्तीत जास्त आमदार तिथून कसे निवडून येतील ह्याच्यासाठी आमच्या संघटनेची लोक, भीम आर्मीची लोक, आमची मुंबईची कमिटी, प्रभारी महाराष्ट्राची कमिटी प्रयत्न करत आहेत. आणि तिथं जर आमचा एकदा मुख्यमंत्री झाला तर इतिहास होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये PM पण हा आझाद समाज पक्ष पार्टीचाच होणार आहे, हे मी तुम्हाला काळाजोगडीची रेख सांगतो. आणि आझाद समाज पक्षामध्ये ती धमक आहे, ती कार करण्याची क्षमता आहे. मगाशीच मी बोलल्याप्रमाणे मेरठमध्ये जे आमच्या माता भगिनीवरती जो अन्याय अत्याचार झाला, देशातला एकमेव नेता असा असेल जो स्वतःची कार सोडून वेळ होत होता तर त्या रोडला 5 ते 7 किलोमीटर पळत त्या घटनास्थळी पोचला. त्या ज्यांना जे हे झाल्या, घटना झाल्या, त्यांच्या परिवारांना भेटण्याचं काम केलं. असा चांगला विचाराचा अभ्यासू व्यक्तिमत्वाचा नेता जर आपल्याला लाभत असेल तर नेत्याचं नेतृत्व स्वीकारायला मला वाटतं काही आपल्याला अवघड नाही आणि स्वीकारलं पाहिजे, त्याला पुढं आणलं पाहिजे. आणि जेणेकरून बौद्ध समाजाचा नव्हे बहुजनांचा विचार करणारा, मग मुस्लिम समाजावरती अन्याय अत्याचार होत असेल, दलित समाजावरती अन्याय, बहुजनांच्या लोकांवरती अन्याय अत्याचार होतात, अशा अन्यायाला वाचा फोडणारा एकमेव नेता म्हणजे चंद्रशेखर आझाद आहे. आणि आझाद पार्टी त्यांची आहे, भीम आर्मीसोबत आहे. अशा पक्षासोबत काम केलं पाहिजे लोकांनी आणि पक्ष जास्तीत जास्त बळकट मजबूत करून येणाऱ्या काळामध्ये, ठीक आहे आता ही महानगरपालिका गेली, विधानसभा गेली, लोकसभा गेली, पण पंचवर्षासाठी आपण ती तयारी केली पाहिजे, आपल्या योजना बांधल्या पाहिजे. आपण काही लोकांचे विचार मांडले पाहिजे, घेतले पाहिजे आणि पुढं त्या विचारातून एक चांगलं तयार राजकारण केलं पाहिजे, धम्माचं व्यासपीठ पुढे नेलं पाहिजे. मी ह्या विचाराचा माणूस आहे आणि मी चंद्रशेखर आझादसोबत आता माझा श्वास थांबेल तेव्हाच माझा प्रवास थांबणार आहे. आणि मी चंद्रशेखर आझादसोबत मी बोलल्याप्रमाणे, मी शब्द दिल्याप्रमाणे, भाई कैलासजी जयस्वाल साहेबांनी शब्द दिल्यापासून माझी मुवमेंट इथं काही थांबणार नाही. आम्ही येणाऱ्या एक
5-6 महिन्यामध्ये तुम्हाला मुंबईमध्ये एक चांगली अशी मोठी रॅली करून आम्ही दाखवणार आहे. आणि आमच्या मुंबई अध्यक्षांचं एक स्वप्न आहे, जर ते हिंदू राष्ट्र बोलत आहेत तर आम्ही बहुजन राष्ट्र आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. मी कैलाश भाईंना शब्द देतो, तुमच्या विचारात तुमच्या संघर्षाला आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. आणि खरोखर मुंबईला आम्हाला नेतृत्व करणारे 2 व्यक्ती चांगले भेटलेले आहेत. आजच आपले कैलाशभाई जयस्वालजी, आशिषभाई नगरारेजी, आणि खूप चांगले मार्गदर्शन करतात. टीमवर्क आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि अशा नेतृत्वामध्ये आम्हाला काम करायला खरंच बरं वाटतं. आणि ह्याच्या पुढे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आझाद समाज पक्षाच्या वतीने खूप चांगली कामं या मुंबईमध्ये झालेली, चांगली मुवमेंट झालेली असेल. आणि जेव्हा आम्ही निरसनी मोर्चे करू तर आमची दखल घेऊन ती कामं झाल्याशिवाय हे तुम्हाला दिसणार, करणार, शासनही करणार. कारण ती आमच्या नेत्यामध्ये तेवढी ताकद बसत नाही, एक दिवस बसत नाही. तुम्ही बघा ना, आज संसदेत बोलतो का जर रस्त्यावरती काय लढाई झाली की आमचा पक्षच असेल, रस्त्यावर लढाई लढणारा पक्ष आमचा, नेताच आमचा तो आहे, तळागाळातून आलेला नेता आहे. कुठल्या ह्याच्यातून नाही आलेलं, कुठल्या म्हणजे राजकीय ओलव असलेला कुठं मोठा परिवारातला माणूस नाही, सर्वसामान्य घरातल्या कुटुंबातला पोरगा आहे. आणि अशा नेत्याच्या मागं काम करणं, संघर्ष करणं आम्हाला फार अभिमानास्पद वाटतो. आणि मी शेवटी जाता जाता एवढंच बोलेल की ही जी ताकद आहे, बहुजनांची ताकद आहे, बाबासाहेबांच्या विचारी ताकद आहे, महापुरुषांच्या विचारी ताकद आहे, ही कधीही कोणासाठी वायफळ जाणारी नाही, उलटं लोकांच्या उपयोगासाठी येणारी, धावून पळत येणारी लोक आहेत. जिथं जिथे अन्याय अत्याचार होईल त्यावेळेस आझाद समाज पक्ष, चंद्रशेखर आझादजी आणि आमची संपूर्ण टीम आम्ही त्या लढ्यासाठी उतरणार आहोत. आणि इथेच थांबतो मी. जय भीम. ठीक 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 इतना इतना हो. UGC के बारे में आगे का आपका क्या कदम रहेगा सर? नहीं, हम लोग पूरे मुंबई में इस तरह से यूजीसी का मुद्दा हम लोग चलाएंगे, बहुजनों में जागरूक करेंगे. और आने वाला अगले महीने में 19 तारीख को जो सुप्रीम कोर्ट का जो नहीं स्टे नहीं, वो ये आने वाला है, निर्णय आने वाला है, वो देखने के बाद और भी हम लोग जोरों से आंदोलन को आगे बढ़ाएंगे. धन्यवाद सर.